हॅलो लेडीज, दिस इज जी अँड दिस इज एस. आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका फ्रेश न्यू एपिसोडमध्ये. आज आम्ही तुमच्यासमोर असं व्यक्तिमत्व घेऊन आलो आहोत ज्याने आपले म्हणजे असं हृदय जिंकून ठेवलं, ज्या कॅरेक्टरनी. हो. असं एक बॉलिवूड, ऍक्च्युली साऊथची मूवी आहे पण ती बॉलिवूडमध्ये पण आली होती. येस. बाहुबली मधली देवसेना. येस. तर त्या देवसेनेवर आम्ही बोलणार आहोत आणि आम्ही तिच्या कॅरेक्टरची अशी फोड करून तुमच्यासमोर ठेवणार आहोत. तिची पर्सनॅलिटी, तिची बॉडी लँग्वेज, तिचा जो रॉयल वावर आणि हावभाव आणि ते सगळं वागणं, व्यक्तिमत्व, एक पूर्ण व्यक्तिमत्व. आणि शेवटी आम्ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे तुम्हाला की देवसेना जर 2023 मध्ये असती तर ती कुठले प्रॉडक्ट्स किंवा कुठल्या वस्तू वापरत असती. येस. असे आम्ही एक ट्विस्ट दिला या संकल्पनेला. तर लेट स्टार्ट विथ दिस एपिसोड. आता देवसेनाचं जे कॅरेक्टर होतं म्हणजे त्याच्यावर बोलायला एवढं काही आहे, कारण ती अशी व्यक्ती होती की यू कॅनॉट इग्नोर हर, अशी पर्सनॅलिटी होती, असं ते व्यक्तिमत्व होतं. आणि ज्या पद्धतीने ते पोर्ट्रे केलं गेलं होतं त्याने म्हणजे सगळ्यांच्या मनात खरंच घर करून ठेवलंय. खरंच. आता लेट स्टार्ट विथ द थिंग्स की ज्या तिच्या पर्सनॅलिटीच्या बाबतीत प्रोफाऊंडली आपल्याला दिसून येत होत्या. की सगळ्यात अगदीच पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे देवसेनेमध्ये ना एक रॉयलनेस होता, एक डिवाइननेस होता. म्हणजे ती असं डिवाइनच म्हणेन मी, गॉडेस लाईक कॅरेक्टर. हो, की म्हणजे तिचा जन्म आणि तिचं प्रत्येक कृत्य जन्मापासनं हे अगदीच रॉयल असणार आहे. म्हणजे ती तिची स्पेस घेणार आहे, ती तिची जागा क्लेम करणार आहे. आणि तिच्या कॅरेक्टरमधनं असं वाटतं की भरपूर लेसन्स आहेत जे आपण घेऊ शकतो आणि आजच्या जमान्यात सुद्धा ते सगळे लेसन्स आपण आत्मसात करू शकतो जेव्हा आपण फोड करू. बाय द एंड ऑफ दिस एपिसोड तुम्हाला कळेल की असे कोणते तरी ट्रेट्स आहेत जे तुम्ही मे बी आत्मसात करू शकाल तुमच्या लाईफमध्ये सुद्धा. करेक्ट, राईट. मला असं वाटतं देवसेना ना खूप जास्त अशी भीड चेपणे, म्हणजे भीड चेपणे ज्याला आपण मराठीत म्हणतो, की कोणाची तमा न बाळगणे, लाईक कोणाची भीती न बाळगणे. तिला जे हवंय, जे तिला वाटतंय परखडपणे तिला सांगता येतं आणि डोळ्यात डोळे घालून बिनधास्त म्हणजे ऍक्च्युली इट वॉज व्हेरी नॅचरल टू हर की हा माझा हक्क आहे, बरोबर आणि हा आहे. मला मिळालाच पाहिजे. हो, बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेला असं होतं की ते म्हणजे राणी तिथे बसलेली असते आणि ती म्हणते की तुझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या शेजारी जाऊन उभी राहा, आणि ती जात असते आणि ती बाहुबलीकडे जाते रादर दॅन द अदर सन ऑफ हर. तर ती म्हणते की तू काय करतेस, आणि ती म्हणते की तेच करते जे तुम्ही सांगितलं, मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या शेजारी जाऊन उभी राहते, जो माझ्या मनात आहे आणि ज्याला तुम्ही सुद्धा माझ्यासाठी चूज केलंय. म्हणजे ती उत्तर देताना फंबल नाही झाली, तिने सांगितलं की मी हेच तर करतेय. म्हणजे त्यावेळेला ती घाबरू शकली असती किंवा शमवू शकली असती किंवा तिच्यामध्ये थोडी भीती असू शकली असती, बट नाही, ती देवसेना आहे. तिला माहिती की ती काय करते आणि ती तेच क्लिअरली त्यांना सांगायचा प्रयत्न करते. म्हणजे मला असं वाटतं की तिच्यामध्ये ना आय कॉन्टॅक्टच एक अशी गोष्ट आहे की तिच्या देवसेनेला प्रोफाऊंडली तुम्ही जर काही जाणून घ्यायचा प्रयत्न करू शकत असाल तर तिच्या डोळ्यातनं जाणून घेऊ शकता, की तिच्या डोळ्यातनं तुम्हाला ती प्रत्येक भावना तिच्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत दिसून येईल. रादर तिची एंट्री सुद्धा जी झाली होती त्याच्यामध्ये पहिल्यांदा तिचे डोळे दिसले होते. म्हणजे तिच्या पर्सनॅलिटी ट्रेटचा खूप मोठा भाग आहे की ती जे काही आहे क्लिअर आहे, म्हणूनच ती आय कॉन्टॅक्ट होल्ड करू शकते. हो, म्हणजे तिला जे काही वाटतं, राग तर राग, प्रेम तर प्रेम, आणि ती घाबरत नाही आणि ती लाजत नाही. बरोबर. म्हणजे प्रेम एक्सप्रेस करायला पण ती लाजत नाही आणि हक्क मागायला पण ती घाबरत नाही. आणि त्यामुळे जे डोळ्यातनं असं भिडतात तिचे डोळे, म्हणजे आपल्याला 2 मिनिटं असं होईल की नको बघू माझ्याकडे. खूपच सुंदर. सो लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट इज, आय थिंक ती तिच्या लोकांशी, तिच्या जनतेशी, तिच्या आपल्या लोकांशी प्रचंड लॉयल, म्हणजे जीव गेला तरी लढत राहणारी अशी म्हणतात ना, आणि ती तशीच दाखवली की तिला ते बांधून नेत असतात तेव्हा ती म्हणते की माझ्या बाळाला घेऊन जा तुम्ही आणि नंतर त्याचा सांभाळ करा आणि मी वाट बघीन. बरोबर. तर ते जे आहे ना तिचं, की आपल्या लोकांची, एकतर तिने आपली लोक ओळखली आहेत, जसं आपण डिस्कस केलं की तिला पारख आहे लोकांची. सो तिच्या पर्सनॅलिटीमध्ये आपण जर काही घेऊ शकतो तर ते आहे की लोक ओळखायची कशी, पारख कशी करायची, ती नजर कशी असावी, आणि ती त्या लोकांसाठी किती झटली आहे ती. म्हणजे तिने आपला लिटरली प्राण
सोडेस्तोवर ती थांबली आहे, वेट केलंय तिच्या मुलासाठी, राईट? बरोबर. किंवा रादर तिला नंतर तसं ऑफरही केलं असतं की कशाला हे असं नाही एक राणी अशी शोभत नाही असं चाकांमध्ये जखडून, तर तू लग्न कर माझ्याशी असं तो म्हणतो त्यातला व्हिलन. पण ती नाही म्हणते, ती असते की नाही, यू डू नॉट डिझर्व मी. जस्ट बिकॉज यू हॅव द क्राऊन, जस्ट बिकॉज यू हॅव द किंगडम डझंट मीन की तू किंग आहेस. दॅट इज व्हॉट इज स्क्रीमिंग अबाउट हर, की जे म्हणतं की ना रॉयलनेस काय असतं ना, की ज्वेलरी किंवा तो किंगडम किंवा ते राज्य तुम्हाला रॉयल नाही बनवत, तुमची पर्सनॅलिटी, तुमचं कृत्य, तुमचा स्वभाव तुम्हाला रॉयल बनवतो. आणि ही ते पारखून आहे. आणि त्यासाठी तिला जे काही द्यायची गरज पडते ना ती देऊ शकते तितकं. म्हणजे ती थांबू शकते, ती वेट करू शकते फॉर द बेस्ट दॅट हॅव. राईट. जसं ती हक्क मागते तेवढीच ती जबाबदारी पण घेते. एक्झॅक्टली. म्हणजे ज्या वेळेला तिच्या म्हणजे ती तिच्या घरी असते, आई वडिलांच्या घरी, तेव्हा जेव्हा त्यांच्यावर अटॅक होतो ती स्वतः लढत असते. ती तेवढी स्किल्ड असते की ती तेवढे तीर मारून स्वतःचं रक्षण करू शकत असते किंवा तिच्या घरच्यांसाठी म्हणजे प्रोटेक्शनचं काम करू शकत असते. म्हणजे मला हे वाटतं की तिच्यातनं लेसन जर कुठला दुसरा घ्यायचा असेल तर मी म्हणेन की तिच्या स्किल्स घेणं, की तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलनुसार ज्या स्किल लागत असतील त्या तुम्ही अक्वायर केल्या पाहिजेत, त्याच्यात तुम्ही पारंगत असलं पाहिजे. हो ठीक आहे, तुम्ही राजकुमारी आहेत म्हणून मग तुम्ही छानपैकी असं सोन्याच्या सिंहासनावर बसून फक्त द्राक्ष तोडून खाऊ शकता. पण शी चोज की तिने थोडंसं धनुर्विद्या शिकावी, तिने थोडंसं म्हणजे गायन शिकावं किंवा व्हॉट एव्हर, ती काय स्किल असणं फार महत्वाचं आहे. रादर महाराणी म्हणून महाराणीच्या माइंडसेटवर आम्ही एक पूर्ण एपिसोड केलाय, त्याच्यात पण आम्ही देवसेनाचेच फोटो लावले थंबनेलला. बट ऑब्व्हियस दुसरी कोणीच सुचत नाही देवसेनेशिवाय, ती तिच्याशिवाय दुसरी कुठली वाटली नाही आम्हाला कॅरेक्टर म्हणून. तर तो जो एपिसोड आहे तोही खूप छान आहे, तुम्हाला नक्कीच तो आवडेल. जर तुम्हाला देवसेनेचे कॅरेक्टर आवडलंय तर तो एपिसोड तुम्हाला नक्कीच आवडेल. तर याच्यानंतर ते पाहायचं असेल तर तुम्हाला आम्ही तो लिंक डाऊन करून देऊ. आता हे सगळं बोलून झाल्यानंतर आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊयात, जो की आहे तिच्या बॉडी लँग्वेज बद्दल. करेक्ट. सो बॉडी लँग्वेज ऑफ देवसेना जेव्हा मी इमॅजिन करते तेव्हा मला तिची अशी एक लिटरल तिची भरीव इंडियन हेवी बस्टेड फिगर आठवते आणि असं व्हॅलिडेट करून जाते ती कित्येक मुलींना की हा मी अशी दिसते, मी अशी दिसू शकते, मी अशी वावरू शकते. ती ऍक्च्युअल इंडियन राणी दाखवली आहे. सो मला तिचा तो रॉयल एक इंडियननेस जो होता ना, तिची जी चाल होती, तिची जी उभी राहण्याची पद्धत होती ती खूप आवडली आहे. ती इंडियन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचा जो काही अंगाचा आकार आहे, तिची भरपूर छाती. मी बघितले काही हेवी चेस्टेड असेल तर त्या अशा बसतात, तुम्हाला गरज नाहीये. तुम्हाला देवाने ते बहाल केलंय. तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असणं हा तुमचा अगदीच बेसिक हक्क आहे. त्यामुळे तुम्ही पण व्यवस्थित ताठ उभं राहू शकता. म्हणजे तुम्हाला उगाच पोक काढण्याची गरज नाहीये. देवसेनाच्या बॉडीत मला तेच वाटतं की तिचं जे काही स्पेस ती ऑक्युपाय करते, म्हणजे तिचा जो भरीवपणा आहे ती ओन करते. ती उभी राहते तेव्हा पण अशी उभी राहतीये, ती चालतीये तेव्हा पण व्यवस्थित जागा घेऊन चालतीये, ती बसतीये तेव्हा स्पेस घेऊन बसते. म्हणजे एका सीन मध्ये ती अशी बसताना दाखवलीये होडीमध्ये, आणि ती बसते तेव्हा ती हात पण असे ठेवते. म्हणजे तिला कळते ह्या बाजूलाच्या दोन जे उशा ठेवल्यात किंवा व्हॉट एव्हर इज दॅट, ते माझे हात ठेवण्यासाठी, मी तिथे हात ठेवणार. म्हणजे तिचं जे स्पेस घेणं आहे तिच्या बॉडी लँग्वेज मध्ये, चालताना पण ती अशी मोठी पावलं टाकते. तर ते जे आहे ना तिच्यातलं, म्हणजे स्पेस ऑक्युपाय करणं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आय कॉन्टॅक्ट. आय मीन लेडीज, तिचा जो आय कॉन्टॅक्ट आहे, तिचा राग असेल तुम्हाला डोळ्यात दिसेल. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायची गरज नाही हे देवसेनेला कळतं. ती प्रेम पण डोळ्यातनं दाखवू शकते, ती रागही डोळ्यातनं दाखवू शकते, तिचा कॉन्फिडन्स, तिचं सगळं कॅल्क्युलेटिव्हनेस, सगळीच गोष्ट डोळ्यातनं दिसून येते. तिचा जो आय कॉन्टॅक्टचा प्रकार आहे, इफ यू कॅन टेक दॅट, बापरे बाप, बिगेस्ट लेसन. म्हणजे कॉन्फिडन्सच्या वरचा प्रकार आहे तो एक. कॉन्फिडन्स इज व्हेरी बेसिक फॉर देवसेना. ती एक वेगळंच, म्हणजे आपण कधी कधी असतो ना, ओव्हरवेल्म करेल ती समोरच्याला आय कॉन्टॅक्टने. म्हणजे मला जे वाटतंय आत धडधडीत मी माझ्या डोळ्यातनं दाखवतीये, आणि ते पण न लाजता, न घाबरता, कुठलीच काहीच न बाळगता. म्हणजे दॅट इज एक्स्ट्रीम एक्सप्रेसिव्हनेस फॉर मी. येस. आणि तोंड पण उघडायची गरज नाही. आय मीन ऑब्व्हियसली लाईक रॉयलने तर काय आहे. सो आता बॉडी लँग्वेज नंतर आपण नेक्स्ट पॉइंटवर जाऊया. थोडा फन पार्ट आहे हा, की देवसेना जर 2023 मध्ये असती तर तिने कुठले प्रॉडक्ट्स वापरले असते किंवा कुठल्या गोष्टी वापरल्या असत्या, अशा मी
क्युरेट लिस्ट केली केली आहे. आहे. आणि मला असं वाटतं की त्यातल्या त्यात मला असं वाटतं ही तुमच्या बजेटमध्ये ही असू शकते आरामशीर, कारण की मे बी यू कॅन सेव्ह आणि यू कॅन हॅव दॅट रॉयलनेस इन युअर लाईफ एज वेल, जो की Right. देवसेनाचा रॉयलनेस आहे. राईट. तर त्या प्रोडक्टची लिस्ट आम्ही तुम्हाला देऊ की 2023 मध्ये देवसेना जर काही वापरत असली असती तर हे नक्कीच असलं असतं त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट जी देवसेनेकडे असली असती ते म्हणजे एक सुंदर क्वालिटीचं वॉच. तर हे जे वॉच मी ऑलरेडी घातलंय, जे मी वापरतीये ऑलमोस्ट 7 वर्ष झाले, त्याची क्वालिटी टॉप नॉच आहे, अजून पण ते नवीनच वाटतं. तर असं चांगल्या क्वालिटीच्या गोष्टी देवसेनेला नक्कीच आवडत असतील. नक्की तू हे वॉच नक्की लिंक कर खाली. एक्झॅक्टली, हे वॉच मी नक्की लिंक करणार आहे. मला असं वाटतं की देवसेना अजून ना बोल्ड कलरचे लिपस्टिक्स वापरत असेल बरोबर. आणि ती त्याच्यात थोडासा नॅचरल टिंज आणण्याचा प्रयत्न करत असेल, म्हणजे नॅचरली पण तरी पण बोल्ड, लाईक पिंक, एकदम प्रॉपर असा सिंदूर मध्ये जो कलर असतो तसा रेड, तसा ब्लड रेड टाइप्स. आणि मला असं वाटतं की ती ओन करते ते सगळे कलर्स. सो अशा शेड्समध्ये ती. आणि मला असं वाटतं की मी शुगरचे भरपूर लिपस्टिक्स ट्राय केलेत. सो ते छान आहेत. त्याचे जे क्रेयॉन्स असतात मरून आणि रेड मी वापरलाय. लिप लाईन मी त्याच मरूननी केलेली आहे आता. सो मी ते दोन्ही लिपस्टिक्स नक्कीच लिंक करेन खाली. आणि देवसेना परफ्यूम वापरत असेल तर तो नक्कीच, आम्ही दोघींनी तो ट्राय केलेला आहे आणि मला प्रचंड आवडतो. स्किन टायटनचा न्यूड परफ्यूम. येस, तो असा खूप सुंदर आहे, असा रॉयल परफ्यूम येतो, मॅच्युअर रॉयल येतो. आणि जसं देवसेना स्पेस ऑक्युपाय करते तसं तो स्पेस ऑक्युपाय करतो. म्हणजे तिकडनं आल्यावर कोणालाही असं कळेल की ती आली, असोसिएट करणारा परफ्यूम येतो. एक्झॅक्टली. म्हणजे त्या परफ्यूमचं एक आहे की मी एक नोटीस केलं की तो परफ्यूम प्रोजेक्टही होतो. प्रोजेक्शन इन द सेन्स काय, मी इथे मारलाय तरी पण एक थोड्या अंतरापर्यंत त्याची ट्रेल जाऊ शकते, त्याला म्हणतात प्रोजेक्शन. आणि दुसरी गोष्ट लॉन्जेव्हिटी. म्हणजे दुसऱ्या दिवशी पण ते कपड्यांवर स्मेल होतं आणि अंगावर ते आरामशीर 7-8 तास कुठेच जात नाही, कुठेच म्हणजे कुठेच. आय रिमेंबर बाईंग दॅट परफ्यूम फॉर माय 30s. आणि मला असं वाटत होतं की मी जेव्हा परफ्यूम शोधत होते मला असं वाटलं 30 अप्रोप्रिएट कुठले परफ्यूम नाही आहेत का फारसे. आणि जेव्हा मी ते स्किनचं न्यूड परफ्यूम स्मेल केलं आणि मला असं वाटलं परफेक्ट. आणि मी लिटरली ते वापरलं आणि तुलाही सजेस्ट केलं किंवा ज्यांना कोणा सजेस्ट केलंय, एव्हरीवन हॅड द बेस्ट रिव्ह्यूज फॉर दॅट परफ्यूम. सो मला वाटतं की आय कॅन स्टँड बाय दॅट परफ्यूम. जर तुम्हाला ऍक्च्युअली कुठला मॅच्युअर, व्हेरी सेन्शुअस बट स्टील व्हेरी एलिगंट असा कुठला परफ्यूम हवा असेल तर मला वाटतं तो एक परफेक्ट परफ्यूम आहे. वी विल लिंक दॅट डाऊन. बिसाइड्स दॅट मला असं वाटतं जेव्हा देवसेना हे सगळे बोल्ड परफ्युम्स आणि बोल्ड कलर्स वापरत असेल किंवा मे बी ती जे काही करत असेल, भरपूर सुंदर बोल्ड काजळ वगैरे वापरत असेल, तर मला वाटतं की ती स्किनची काळजी पण घेतच असणार आहे. तर डबल क्लेन्झिंग ती नक्कीच करत असणार आहे. तर माझ्याकडे एक क्लेन्झिंग बाम आहे. तर ते बाम टेक्स्चर असल्यामुळे तुमचा मेकअप तर काढतं बट इट डज नॉट मेक युअर स्किन ड्राय. तर ते बाम टेक्स्चर म्हणजे तुम्हाला असं थेरप्युटिक आहे. जेव्हा तुम्ही वापराल तेव्हा कळतं इतकं असं गुळगुळीत, ते असं वाटतं बटर आहे ना, बटर ते असं चोळताय तुम्ही हळूवारपणे चेहऱ्यावर, असं त्याचं टेक्स्चर आहे. अतिशय सुंदर आहे. इट टेक्स अवे द मेकअप फ्रॉम युअर स्किन ॲज वेल, व्हेरी जेंटली. तर मी ते वापरून झालंय. शिवाय मी 2 जणींना अजून सजेस्ट केलं, त्यांनाही ते फार आवडलंय. तर ते क्लेन्झिंग बाम पण मी लिंक डाऊन करून देईन. करेक्ट. सो आय थिंक विथ दिस वी विल रॅप अप दिस एपिसोड ऑन देवसेना. आम्ही अशा कॅरेक्टर्सवर अजून एपिसोड्स घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तुम्ही नक्की सांगा की तुमचे फेवरेट बॉलिवूड और हॉलिवूड कॅरेक्टर्स किंवा कुठल्या सिरीजमधले कॅरेक्टर्स कोणते आहेत आणि स्पेसिफिकली फिमेल कॅरेक्टर्स कोणते आहेत. आम्ही त्यांना नक्कीच त्याची फोड करून असं ॲनालिसिस करायचा प्रयत्न करू आणि त्यातनं आपण नक्कीच भरपूर काही शिकू शकतो आणि ग्रो होऊ शकतो. सो या, विथ this is G signing off. This is S, over and out.